नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बुडत्याला काडीचा आधार ही म्हण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हिंदीत पण आहे. डुबने वालों को तिनके का सहारा वगैरे. पण एक सत्य असं असतं की ती काडी बुडत्याला आधार देऊन वाचवू शकत नाही. तो जो बुडणारा असतो त्याला ती काडी आशेचा किरण दाखवते. खरी एवढूशी काडी आहे. ही काडी जर एवढ्या मोठ्या महापुरामध्ये तरंगून जात असेल तर आपण तर स्वयंभू आहोत. एक निर्जीव काडी जर इतक्या प्रचंड पाण्यामध्ये महापुरामध्ये तरंगत असेल तर जो सजीव माणूस आहे त्याच्या मनात इच्छा आहे, त्याच्यामध्ये करण्याची काही क्षमता आहे, त्याने हातपाय हलवले तर तो वाचवू शकतो, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. काडी प्रेरणा देते. काडी तुम्हाला वाचवत नाही, काडी तुम्हाला आधार देत नाही. काडी तुम्हाला आशेचा किरण दाखवते, प्रेरणा देते की हातपाय हलव, तू काहीतरी कर, तू तुला मदत कर, तर नशीब तुझी साथ देईल. असं एक प्रकारे ती काडी तुम्हाला सांगत असते. पण तुम्हाला असं वाटलं की ती काडी मला वाचवेल म्हणून तुम्ही जर काडी पकडली बुडत असताना आणि निश्चिंत झालात, आता मला हातात काडी मिळालेली आहे आणि ती काडी मला वाचवणार आहे, तर तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाहीच. पण ती काडी सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. तुमच्यामुळे ती काडी सुद्धा बुडत असते, कारण तुम्ही तिला घेतलेलं, पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे ती आपल्या परीने जी काडी तरंगू शकते तेवढ्या महापुरामध्ये, प्रचंड पाण्यामध्ये, तिला सुद्धा तुम्ही बुडवता. ज्याला इंग्रजीमध्ये डेड वेट म्हणतात. एखादा माणूस जर बुडत असेल तर त्या बुडणाऱ्याला वाचवायला अनेक लोक मदतीला जातात, पण त्या बुडणाऱ्याला मदत करायला जो जातो तो आपलं स्वतःच तोल सांभाळून त्या बुडणाऱ्याला आधार देत असतो. अशा वेळेला बुडणारा आहे त्याने सुद्धा आपल्या परीने बुडण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो नाही केला तर त्या बुडणाऱ्याचं वजन हे डेड वेट असतं आणि तिथे मग तो वाचवणाऱ्याला सुद्धा बुडवू शकतो. तर काडी तुम्हाला काय आधार देणार? जो बुडायला निघालाय आणि स्वतःला वाचवण्याची इच्छा सुद्धा हरवून बसलेला आहे, दुसऱ्या कोणीतरी यावं आणि मला वाचवावं या अपेक्षेवर जगणारे जे असतात ते स्वतःला वाचवू शकत नाहीत. आणि प्रसंगी त्यांना मदत करायला आलेले, त्यांना वाचवायला आलेले असतात, त्यांना सुद्धा ते बुडवू शकतात. हे सगळं निरूपण सांगण्याची गरज अशी आहे की उद्धव ठाकरे यांची अवस्था आज नेमकी तशी आहे. आणि एकटे उद्धव ठाकरे नाही, त्यांच्या बरोबर त्यांचे सुपुत्र आहेत, आदित्य ठाकरे, अनिल परब आहेत, संजय राऊत आहेत, जे कोणी आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभाठा शिवसेना म्हणून आपण लढत असल्याचा आव आणतात, ते लढण्याची इच्छा हरवून बसलेले आहेत. आणि त्यामुळे आलेल्या महापुरामध्ये आपण टिकून कसं राहायचं याचं सुद्धा त्यांना भान उरलेलं नाही. मला वाटते तुकोबा महाराजांच्या त्या ओळी आहेत, महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. म्हणजे काय असं, मुळासकट उखडून महापूर जो असतो तो अनेक वृक्षांना, झाडांना मुळासकट उखडून टाकतो. पण अशा वेळेला पाण्याच्या प्रवाहाबरोबर लवचिकपणे वाकणारी जी लवाडी असतात पाण्यातली, ती मात्र टिकून राहतात. त्यांना पाण्याचा महापूर उखडून टाकू शकत नाही. उखडून ते टाकले जातात जे लवचिकता दाखवत नाही. झाड, त्यांचे बुंदे, त्यांच्या फांद्या, या ती लवचिकता दाखवत नाहीत, जी लवचिकता लव्हाळ्याकडे असते. आणि नेमकी हीच गोष्ट
आपल्याला पदोपदी गेल्या 4-5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांमध्ये दिसत असते. त्यांना असं वाटतं की महापूर आम्हाला काय उखडून दाखवू शकतो, आमची पाळमुळं खूप घट्ट आहेत. पण जेव्हा महापूर येतो तेव्हा त्या पाण्याचा लोंढा आणि त्या पाण्यामधली निर्माण झालेली जी शक्ती असते त्याच्या समोर तुमची आडमुठी भूमिका हे टिकाव धरणारी नसते. आणि म्हणून मोठमोठे वृक्ष हे महापुरामध्ये उन्मळून पडतात, उखडले जातात आणि वाहून जातात. पण छोटी छोटी लव्हाडी असतात, ती अख्खा पूर अंगावरून जाऊ देतात. ज्या बाजूने पाण्याची दिशा असेल त्या बाजूला वागतात आणि पाणी उतरलं की परत ताठ पाण्याच्या बाहेर डोकं काढतात. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना हेच नेमकं लक्षात आलेलं नाही. एक एक दोन दोन पूर अंगावरून गेले, फांद्या फांद्या वगैरे तुटून गेलेल्या आहेत, थोडीफार पाळंमुळं राहिलेली आहेत. त्यांच्या आधारावर टिकून राहायचं आणि नव्या फांद्या आणि नवीन फुटवे आणून आपला पसारा परत वाढवायचा, हे साधं सरळ उत्तर आहे. पण ते करण्यापेक्षा आपल्याला कुठली तरी काडी या महापुरातून वाचवेल का याच्याकडे आषाढभूतपणे बघत राहणं. या पलीकडे गेल्या 3-4 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही केलेलं नाही, त्यांच्या पक्षात फूट पडल्यापासून. बारकाईने बघाल तुम्ही तर कधी राज ठाकरे, कधी संभाजी ब्रिगेड, कधी आणखीन कोण प्रकाश आंबेडकर, कधी काँग्रेस आणि महागठबंधन, यातून आपला पुनरुद्धार होईल, पुनरुज्जीवन होईल, या आशेवर उद्धव ठाकरे आणि त्यांचा सगळा पक्ष टिकून राहण्याची एक आशा मनात बाळगून आहे. ती खोडी आशा आहे, खोडी आशा आहे. तुम्ही सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत. आता मी अमेरिकाला जाऊन आलो आणि त्यामध्ये गंमत माझ्या लक्षात आली, आधी आली होती पण यावेळेला त्याची एका इंजिनियर बरोबर मी चर्चा केली एरोडायनामिक्सवर, की इकडून अमेरिकेला जाताना दिवस मावळत नाही. त्या दिवशीच्या त्याच तारखेला आम्ही अमेरिकेला पोचलो. इतका लांबचा प्रवास, काय 17-18 हजार किलोमीटर, आणि उलट येताना एक दिवस उगवतो आणि मावळून जातो. तर त्याचं कारण असं आहे की सूर्य ज्या दिशेने जातोय त्याच दिशेने विमान जात असल्यामुळे तो दिवस मावळत नाही. पण परत येताना सूर्य ज्या दिशेने जातो त्याच्या विरुद्ध दिशेने येत असताना एक दिवस अख्खा तारखेनुसार उगवतो आणि मावळतो. घड्याळातले तास वेगळे असतात आणि व्यवहारातले तास वेगळे असतात. ही लक्षात घेतली गोष्ट तर व्यवहारी जगात जगता येतं, व्यवहारी जगात जगता येतं. ज्या दिशेने वारा वाहतोय त्या दिशेने विमान जात असेल, वाहन जात असेल, तर त्या वाहनाचा वेग अधिक वाढतो. पण ज्या दिशेने हवा वाहते त्याच्या विरुद्ध दिशेने ते वाहन जात असेल तर तो वेग कमी होतो. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि म्हणून टिकून राहणं हे राजकारणामध्ये, जगण्यामध्ये, संकटामध्ये सगळ्यात मोठं तत्व असतं. नेमका त्याचा विसर उद्धव ठाकरे आणि यांच्या टीमला पडलेला आहे. आणि म्हणून मग ते काड्या शोधत असतात की 2 ठाकरे बंधू एकत्र आले की महाराष्ट्रात चमत्कार घडणार. हे ऐकून उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेनेच्या नेत्यांना गुदगुल्या होतात. पण 5 जुलै नंतर पुढे काय झालंय, काहीच नाही, होण्याची शक्यता पण नाही. आणि मग गाडं कुठे येतं की चला परत एकदा एकनाथ शिंदे यांचं चिन्ह काढून घेतलं जाणार. एकनाथ शिंदे यांचं काय ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह, धनुष्यबाण काढून घेतलं जाणार. या आशेवर 3 वर्ष निघून गेले, 2 मोठ्या निवडणुका होऊन गेल्या. महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुपडा साफ झालेला आहे आणि महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढते.
84 नगरसेवक आले होते आणि नंतर त्यातून काहीतरी 7 मनसेचे नगरसेवक त्यांनी आपल्याकडे घेतले होते आणि 91 होते. त्यापैकी आता 40 माजी नगरसेवक सुद्धा उद्धव ठाकरेंकडे उरलेले नाहीत. आणि त्यांच्या त्या नगरसेवकांपैकी 91 नगरसेवकांपैकी 48 नगरसेवक माजी एकनाथ शिंदेकडे गेलेत आणि 12-13 काहीतरी भाजपकडे गेलेत. याचं कारण उद्धव ठाकरेंबरोबर जाणं म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये पराभवाची गॅरंटी आहे, ही जी धारणा झालेली आहे, यातून उद्धव ठाकरेंना स्वतःला बाहेर पडावं लागेल. कोणाचाही आधार घेऊ नका. तळागाळात जा, तुमच्या खऱ्या कार्यकर्त्यांना शोधा, त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांना विश्वासात घ्या, त्यांचा आत्मविश्वास वाढवा. ते नाही करायचं. एकनाथ शिंदेचं चिन्ह काढून घेतलं तर मग एकनाथ शिंदेना बाळासाहेबांच्या नावावर धनुष्य बाणावर मिळणारी मतं कमी होतील. ती मतं कमी झाली म्हणून तुमचं मत वाढणार आहे का? तुमची मतं कशी वाढतील बघा. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तर ती मतं उद्धव ठाकरेंच्या उभाटा शिवसेनेला कशी मिळणार? आपली ताकद वाढवायची नाही आणि दुसऱ्याच्या नावाने बोट मोडत राहायची. कोणाला अनाजी पंत म्हणायचं, तू राहशील, मी राहशील. आणि म्हणून आता हा व्हिडिओ करण्याच्या आधी ऐकत होतो की आता काय तर गेलं 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 एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाणे निवडणूक चिन्ह गेलं. हे आपण गेली 2.5 वर्ष ऐकतोय. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर काही पोटनिवडणुका झाल्या. तुम्हाला आठवतं अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांना 2 चिन्ह दिली होती, कारण पक्ष कोणाचा हे ठरलेलं नव्हतं. आणि त्यावेळेला जे मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं, तिथे एकनाथ शिंदेनी निवडणूक सुद्धा लढवली नाही. पण त्यांचा उमेदवार मृत रमेश लटकेंची पत्नी ही निवडून आली पोटनिवडणुकीत. पण जेव्हा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये त्या मिसेस लटके पराभूत झाल्या आणि ती जागा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने जिंकली, धनुष्य बाणावर जिंकली. मुंबईत सुद्धा धनुष्य बाणाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे यांचे 7-8 आमदार निवडून आले. इथे कळतं की गेल्या 3 वर्षामध्ये गाडीचा आधार घेत जगायचं आणि ती गाडी आपल्याला अधिक तगडं बनवेल, आपल्याला पोहता येईल, आपण पोहण्याची गरज नाही, आपण गाडीवर स्वार झालो तरी महापूर पार करून जाऊ शकतो, या भ्रमामध्ये उद्धव ठाकरे जगतायत. आणि आता सुप्रीम कोर्टात पुढच्या महिन्यामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना या नावावर परत एकदा सुनावणी होणार. या आशेवर जगणं चालू आहे. त्यामध्ये 2 महिने जातील आणि प्रत्यक्ष निवडणूक येईल तेव्हा तुमची काहीही तयारी झालेली नसेल. अरे तुमच्याकडे मशाल आहे. गेल्या वेळेला या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे ना, त्या चिन्हावर काम करा. निवडणुका कुठल्याही येतील, कधी येतील, जातील, निकाल कधीही लागेल, पण तुम्ही लोकांमध्ये जाऊन काम करायचं. तर लोकांना दाखवायला तुम्हाला मशाल नावाचं चिन्ह दिलेलं आहे, काम त्याच्यावर करा. पण काम आपल्या पक्षासाठी करायचं नाही. आपल्या पक्षाची जनमानसातली प्रतिमा चांगली होऊन आपल्याला अधिक मतं मिळतील यासाठी काही करायचं नाही. तर आपल्याला वाचवू शकतील अशा मुस्लिम मतांच्या काड्या, अमुक मतांच्या काड्या, काँग्रेस मतांच्या काड्या, राष्ट्रवादी मतांच्या काड्या, या काड्या आपल्याला वाचवतील अशा स्वप्नामध्ये मशगूल राहायचं आणि पराभूत व्हायचं. हा 3 वर्षाचा खेळ चालू आहे आणि पराभव पाठीशी पदरात येतोय आणि त्यालाच कंटाळून एक एक करत
विधानसभेच्या निकालानंतर मोठ्या संख्येने माजी नगरसेवक शिवसेनेचे हे उद्धव ठाकरेंना सोडून अगदी माजी महापौर सुद्धा एकनाथ शिंदेकडे गेले, काही लोक तर भाजपमध्ये गेले. हे सगळ्यात मोठं हा पुरावा आहे की उद्धव ठाकरेंना काडी वाचवू शकणार नाही बुडण्यापासून, नाही वाचवू शकणार. अजूनही वेळ आहे, कदाचित अजून 3-4 महिने आहेत. त्या महिन्यामध्ये वेळेमध्ये तळागाळात जा, जुने नवे शाखा प्रमुख शोधून काढा, ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य शिवसेनेसाठी बाळासाहेबांच्या इच्छेवर ओवाळून टाकलं. असे अगदी म्हातारे झालेले शिवसैनिक सुद्धा आज शेलार मामासारखे कंबर कसून उभे राहिले. तो उभाटा शिवसेनेला यश मिळायला वेळ लागणार नाही, पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी, इच्छाशक्ती हवी. सोपा मार्ग नसतो यशाकडे जाण्याचा, सोपा मार्ग नसतो, कष्टाला पर्याय नसतो. सुप्रीम कोर्ट तुम्हाला वाचवू शकणार नाही. कदाचित एकनाथ शिंदे यांचं चिन्ह गोठवलं जाईल, पण एकनाथ शिंदेकडे तुमचे जे लढू शकणारे कार्यकर्ते शिवसैनिक गेलेले आहे, त्यांना चिन्ह हरवू शकणार नाही. आपापल्या भागामध्ये ज्यांनी दीर्घकाळ 20-25-40 वर्ष काम केलंय, असे अनेक नगरसेवक आहेत, अनेक शाखा प्रमुख आहेत जे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेत. त्यांना सुप्रीम कोर्ट कान धरून उद्धव ठाकरेंच्या गोटात आणून उभं करणार नाही. जाणाऱ्यांना टिकवणं आणि गेलेल्यांना परत आणणं, यासाठी उद्धव ठाकरे काय करू शकतात यावर मुंबई महापालिकेच्या त्यांच्या यशापयशाचं गणित अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाने चिन्ह देणं, नाव बदलणं किंवा चिन्ह गोठवणं यावर उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतल्या यशाचं कुठचंही गणित अवलंबून नाही. सुप्रीम कोर्टातली सुनावणी किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा बुडत्याला काडीचा आधार असू शकतो, पण तो बुडत्याला वाचवू शकत नाही. बुडणाऱ्याने म्हणजे उद्धव ठाकरेंनी या आजच्या संपूर्ण विपरीत परिस्थितीमध्ये हातपाय हलवले पाहिजे. काल परवा राज ठाकरे तुमच्या बरोबर आलेत, तिथे बोलताना तरी आपण गटांगळ्या खातोय याचं भान ठेवलं पाहिजे. आयता मराठीचा मुद्दा हातात आलाय, तो घेऊन ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी भूमिका मांडली, ती भूमिका अधिक विस्तृत करत बसण्यापेक्षा अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची बोट मोडण्यात उद्धव ठाकरे यांनी एका सुवर्ण संधीची व्यवस्था सगळी मातीमोल करून टाकली. आपल्या उर्वरित कार्यकर्त्यांना किंवा मराठी माणसाला प्रेरित करण्यापेक्षा जे तुमचे टाळकुटे आहेत त्यांना खुश करण्यात ती संधी उद्धव ठाकरेंनी वाया घालवली. आणि म्हणूनच आज सुप्रीम कोर्टाच्या त्या काय सुनावणी होईल आणि तो निकाल लागेल त्याच्यावर अवलंबून राहण्याची नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी उद्धव ठाकरेंना विजयी करू शकणार नाही. भले तो निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूचा हो किंवा विरोधात हो, एकनाथ शिंदेच्या बाजूने परत एकदा निकाल लागला तरीही त्याचा एकनाथ शिंदेना थोडाफार फायदा होईल, प्रचंड फायदा होणार नाही. आणि तो निकाल एकनाथ शिंदेच्या विरुद्ध गेला म्हणून उद्धव ठाकरेंचा प्रचंड फायदा वगैरे होऊ शकणार नाही. आणि ह्या सगळ्या बातम्या मी ऐकत होतो तर अजित दादा यांना जो घड्याळ नावाची निशाणी मिळाली आहे, त्या निशाणीच्या खाली ही निशाणी तात्पुरती आहे असा खुलासा छापला जावा, असा दिलासा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळवला होता. त्याचा कुठला फायदा विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मिळाला का? नाही मिळाला, नाही मिळाला. विधानसभा निवडणुकीत शरद पवार आयुष्यातल्या सगळ्यात कमी संख्येवर आले. फक्त 10 आमदार शरद पवारांचे विधानसभा निवडणुकीत निवडून आले. आणि ते कधी आले? सुप्रीम कोर्टाने घड्याळाखाली अजितदादांची निशाणी तात्पुरती आहे असा खुलासा छापायला लावल्यानंतर सुद्धा अजितदादांना
भरभरून मतं मिळाली, 41 आमदार निवडून आले आणि सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला म्हणून शरद पवारांच्या आमदारांची घटणारी संख्या थांबली नाही. मग तसाच दिलासा येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत उबाठा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मिळाला म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेवर परत त्यांचा भगवा फडकवता येईल, हा निव्वळ भ्रम आहे. या भ्रमातून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. बुडणाऱ्याला काड्या अनेक दिसतात, पण हातपाय त्याचे त्यांनी हलवले तरच तो वाचतो. सुप्रीम कोर्टाच्या काडीच्या आधारावर उद्धव ठाकरे यांना बुडताना कोणीही वाचवू शकत नाही, सुप्रीम कोर्ट सुद्धा नाही. एवढं त्यांनी लक्षात घेतलं तरी त्यांचं कल्याण होईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.